उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणेजी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री रितेशजी देशमुख, सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं। हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा। याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली। या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानतात वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे। खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे युद्धनीती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती। तेव्हा सर्व जगातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ माँसाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं। खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला
या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली